मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे। सगळ्यांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी दीपक प्रज्वलनाला सहभाग करायचा आहे। या ठिकाणी मान्यवर आदरणीय उपसभापती साहेब, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे सदस्य आदरणीय रघु कोसाळे साहेब यांचे शुभ हस्ते या ठिकाणी दीपक प्रज्वलन या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की 33 कोटी वृक्ष लागवड आपल्याला यावर्षी पूर्ण महाराष्ट्रामध्ये करायची आणि वृक्षाचं महत्त्व किती आहे आणि पर्यावरणाचा समतोल काय नंतर किमान प्रत्येक शेतकऱ्याने किमान 10 तरी आणि अनेक शासनाचे योजना आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी या ठिकाणी आहे। खरीप सेवा ग्रीन आर्मी रजिस्ट्रेशन या ठिकाणी कसं करता येईल याची माहिती देण्यासाठी खास आपल्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातून वन विभागाचे आदरणीय श्री चावलके साहेब उपस्थित आहेत। यांचं सगळ्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे आणि चांगला कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे डॉक्टर संजय आव्हाड साहेब, डॉक्टर संतोष शिंदे साहेब यांच्याकडून आपण जे उद्घाटक श्री रत्नागिरी चुंबळे सर आपल्यासोबत इथे आहे। सर कसं आहे आता ह्या ठिकाणी तुम्ही आलाय, हा प्रतिसाद बघता हा जनसमुदाय एकदम चांगल्या प्रकारे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या ह्या कार्यामध्ये तुम्हाला काय कशा पद्धतीने मागे अडचण आली होती आणि कार्यक्रमात नवीन तुमच्या पद्धतीने अजून काय असायला हवं होतं? नाही, महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमार्फत नेहमीच पशुसंवर्धन विभागामार्फत विविध प्रकारचे मेळावे आयोजित केले जातात। ज्यावेळेस डॉक्टर भगवान पाटील यांची ह्या दवाखान्यात नियुक्ती झाली त्यावेळेस त्यांना आम्ही विचारलं तर ते म्हणे की मला मेळावा घ्यायची इच्छा आहे आणि त्या पद्धतीने राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स RCF, आत्मा, महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग या चौघांच्या संयुक्त विद्यमानाने अशा प्रकारचा हा पशुधन रोग निदान शिबिर हे इथं आयोजित केले। या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून किंवा या शिबिराचा मेन उद्देश असं आहे की बऱ्याच वेळी काय होतं की पशुधन पालक जे आहेत त्यांच्या पशुधनाला जे काही छोटे छोटे त्यांचे इश्यू असतात किंवा आजार असतील किंवा जंत असतील किंवा त्यांना लसीकरण असेल, या सगळ्या ज्या काही त्यांच्या समस्या आहे हे एकाच ठिकाणी एकाच वेळी सोडवण्यासाठी हा एक चांगला उत्कृष्ट प्रयोग आहे। आणि आत्ताची वेळ अशी आहे की शेतकरी आत्ता थोडंसं निवांत आहे आणि त्या वेळेत शेतकरी पशुधन इथे आणू शकतो आणि त्या निमित्ताने सर्व त्यांच्या पशुधनाच्या निमित्ताने त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील ते सोडवण्यासाठी या 4ही स्तरावरच्या म्हणजे राज्याच्या पशुसंवर्धन टीम, जिल्हा परिषदची पशुसंवर्धन टीम, पंचायत समितीची पशुसंवर्धन टीम आणि आत्मा या चौघांच्या टीम इथं उपलब्ध असताना त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याची चांगली संधी या निमित्ताने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाली। नक्की। आणि सर इथे आल्यानंतर आपला कसा अनुभव आहे का आपल्याला वाटणारा हे जनसमुदाय शेतकरी लोक आहे यांच्याकडनं कशा पद्धतीने आपल्याला काय इथे आल्यानंतर मला खूप आनंद होतो आहे, कारण इथे जनावरं आणणं ही काही खूप छोटी गोष्ट नाही आहे। इथे जर पशुधन घेऊन यायचं आहे तर त्याची तयारी त्या शेतकऱ्याला पहाटेपासून तयार करावी लागेल। त्यासाठी मग त्याला गाडी अरेंज करणं किंवा ट्रॅक्टरमध्ये जनावर चढवणं जे जवळचे आहेत, आता इथे आजूबाजूच्या खेड्यातलेही मळ्यावस्तीतलेही जनावर इथं आलेत आणि हे आणण्याची शेतकऱ्यांची जी उत्सुकता बघितली तर शेतकरी खरंच खूप उत्सुक दिसले आणि या गोष्टीचा आनंद होतो की या शिबिराचा खरंच चांगला फायदा होईल। आपला पुढचा मानस काय असा कार्यक्रम ह्या गिरनार येथे पार पडतोय आणि अजून पुढे कुठे आपला मानस आहे? अजून गिरनाऱ्यासारखे जे काही मोठे गाव आहेत की ज्यांच्या आजूबाजूला क्लस्टरमध्ये इतर सगळे छोटी छोटी गावं आहेत अशा ठिकाणी अशा प्रकारचे मेळावे आयोजित करण्याचा आमचा मानस आहे। या मेळाव्यात नुसतं पशुधन तपासणीच होणार नाही आहे तर जे काही पशुधन आहेत की ज्यांच्या पोटात काही समजा फॉरेन पार्टिकल्स आहेत, समजा तार अडकली, प्लॅस्टिकची पिशवी, अशा काही शस्त्रक्रियासुद्धा या शिबिरात केल्या जातील। आणि यानंतर आपल्यासोबत जिल्हा परिषद सदस्य ठुसकर साहेब आहे। साहेब काय वाटतं इथे तुम्हाला? या ठिकाणी जो काही पशुसंवर्धन मेळावा या ठिकाणी ठेवलेला आहे अतिशय समृद्ध या ठिकाणी काही राज्यस्तरीय असेल, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय
तर ह्या आदिवासी भागामध्ये जे काही जनावरं आहेत तर काही मंडळी आदिवासी भागातली काही मंडळी अशिक्षित आहेत, काही ते गोचडी निर्मूलन असेल, काही अनेक रोग असतील, परंतु लवकर त्यांना ते काही त्या ठिकाणी जनावरला काही रोग आला तर ते काही त्यांना लवकर उमजत नाही. म्हणून या ठिकाणी सभापती साहेब असतील, पशुसंवर्धनच्या अध्यक्ष असतील, नाना गावित, आपले कोरडे साहेब असतील, जिल्हा आरोग्य पशुसंवर्धन अधिकारी किंवा इथं पाटील यांनी सर्वांनी या ठिकाणी म्हणजे मीटिंग करून चर्चा करून की आपण आदिवासी भागातली काही जनावरं आहेत त्या जनावरांच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीने जर आपण हा प्रोग्राम राबवला तर खरंच हे जनावरं यशस्वी होती. त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना थोडी माहिती होईल आणि त्यानंतर माहिती झाल्यानंतर ते शेतकरी आणि त्या जनावरांचं पालन पोषण व्यवस्थित करते. म्हणून आज या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवला. सभापती साहेबांनी आमच्या सांगितलं, अतिशय इथं आल्यानंतर समाधान वाटलं. इतर जे काही कामं करत असतात त्या ठिकाणच्यापेक्षा डबल आम्हाला या ठिकाणी समाधान वाटलं का आपण काहीतरी या मुक्या जनावरांसाठी आपण काहीतरी करतो आणि त्यांचं पुढचं कसं त्यांना जे काही गोचडी असेल, काही अनेक जे काही रोग होतात त्याच्यापासून त्यांना आपण बचावतोय. आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे ते करण्यामध्ये आपला जो पाठबळ भेटतंय हे एकदम चांगल्या पद्धतीने, तर आपल्याला हे कामं करण्यामध्ये आनंद मिळतोय. या कामं करण्यामध्ये अनेक आम्हाला उत्साह मिळतो. आज जरी बघितलं तर सगळी या ठिकाणी सगळी टीम, तरुण मंडळी, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, इतरही लोकांनी चांगल्या पद्धतीनं भाग घेतला. या ठिकाणी काही सोसायटीचे चेअरमन असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, हे सगळं पाहून या ठिकाणी आम्हाला खरंच आनंद वाटला. परंतु माझी सभापती साहेबांना, डॉक्टर पाटील साहेबांना असाच एक मेळावा जर आपण देवरगाव किंवा मैरवणी अशा आदिवासी भागामध्ये घेतला, तिथं मोठ्या प्रमाणात जनावरं आहेत, तर त्या जनावराला आपल्या तिथं त्या ठिकाणी जास्त पद्धतीने फायदा देता येईल, तो ट्रायबल भागामध्ये घ्यावा अशी आमची विनंती. नक्की आपण बघतोय या ठिकाणी जो कार्यक्रम झाला आहे हा नक्की जिल्हाभर चालणार आहे असं ह्या शासकीय अधिकारी तसेच राजकीय जे आपले नेते, जिल्हा परिषद सदस्य आहे, तसेच सभापती महोदय यांच्या मार्गदर्शनाने शेतकऱ्यांसाठी हे नवीन नवीन कामं होत आहे. तर यानुसार त्यांना वाटतं आहे की हा कार्यक्रम नक्की यशस्वी होईल आणि याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचेल. आपल्या सोबत उपायुक्त साहेब आहे. सर, काय आहे तुमच्यानुसार आता हे तुम्हाला पाठबळ भेटलं आहे, तर अजून पुढं मानस काय असेल, हे कामं कशा पद्धतीने आपले चालू असणार आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये आज बघितलं तर प्रथमतः असा मोठा भव्यदिव्य असा आपण शिबिर आणि कार्यक्रम आयोजित करत आहे. याचं महत्त्वाचं श्रेय म्हणजे पशुवैद्यकीय दवाखाना गिरणारे यांनी हा उपक्रम घेण्यासाठी स्वतःहून तयारी दर्शवली. त्याचबरोबर पशुसंवर्धन विभाग नाशिक यांनी त्यांना संपूर्णपणे सहकार्य करून आम्ही स्वतःसुद्धा या कार्यक्रमात सहभागी झालेलो आहे. ग्रामपंचायतसुद्धा या गिरणारे यांनीसुद्धा या सहकार्य घेऊन यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी महत्त्वाचं पाठबळ घेतलेलं आहे. तसेच RCF राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स या कंपनीसुद्धा कृषी विभागाचा सुद्धा सहभाग दिलेला आहे. तसंच आत्मा कृषी विभागाचा आत्मा जो विभाग आहे त्यांनीसुद्धा या कार्यक्रमाला सदिच्छा आणि सहकार्य केलेलं आहे. या संपूर्ण सहकार्यातनं एक मोठी गोष्ट अशी दिसून येते की पशुसंवर्धन विभागाच्या ज्या वाटचाली आहेत आणि विविध प्रकारचे उपक्रम आहेत त्या उपक्रमांना एक चांगली गती मिळते आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते. आजच्या घडीला आपण बघितलं तर आज आम्ही 4 लाभार्थींची निवड झालेली आहे. या 18-19च्या वर्षी नाविन्यपूर्ण योजना, त्याच्यामध्ये त्यांना खरेदी केल्यानंतर त्यांना डायरेक्ट DBTद्वारे त्यांच्या अनुदान आम्ही त्यांच्या खात्याला वर्ग केलं. सभापती साहेबांनी आज त्यांना ते अनुदानाचे पत्रसुद्धा वितरण केलेले आहेत. त्याचबरोबर आम्ही अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे की ज्याच्यामध्ये सुधारित जाती आहेत, संकरित जाती आहेत, सुधारित जाती गाई म्हशींच्या, त्यांचं जास्त दूध देणाऱ्या गायींची नोंदणीसुद्धा करून घेण्यात येते. अशा गायींची नोंदणी केल्यानंतर त्यांचं इनाफचं टॅगिंगसुद्धा, ज्या प्रजनक्षम जनावर आहे त्यांचं इनाफ टॅगिंगसुद्धा करण्यात येते. अशा हा मोठा उपक्रम आहे. त्याच्यात शस्त्रक्रियासुद्धा करण्यात येते. जंतनाशकांचा वापर करून जंतनाशक जनावर देण्यात येते. गोचडी निर्मूलन करण्यात येते. अशा प्रकारचा सर्वांगीण कार्यक्रम हा नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथमच होतो आहे. असा कार्यक्रम आणखी विविध ठिकाणी झाल्यास त्याच्यामध्ये चाऱ्याचं नियोजनसुद्धा करण्यात येईल. आपल्याला चाऱ्याचं नियोजन करण्यात येईल जेणेकरून भविष्यामध्ये चाऱ्याची उपलब्धता वर्षभर राहील. त्याच्यामध्ये आझोला निर्मिती करणे, निकृष्ट चारा सकस करणे, त्याचबरोबर मुरघास तयार करणे, असे जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जनावरांचं आरोग्य निदान करून आणि त्यांना चांगल्या सुविधा पुरवण्याचा मानस आपला शासनाच्या वतीने संपूर्ण सगळ्या विभागाशी आपण सहकार्य भरून आपण करीत आहोत. नाशिक, त्याचबरोबर पशुवैद्यकीय दवाखाना गिरणारे आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, ग्रामपंचायत गिरणारे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य असं पशुरोग निदान शिबिर या गिरणारे गावात भरवलेलं आहे. या पशुधन आरोग्य शिबिरामध्ये
खरं तर या पंचक्रोशीतील गिरणाऱ्याच्या पंचक्रोशीतील जेवढे पशुपालक आहेत त्या सर्वांना पशूंना घेऊन म्हणजे सर्वतोपरी त्यांना उपचार करणे, जंतनाशक औषधं पुरवणे, खनिज मिश्रण त्यांना पुरवणे, त्याचबरोबर ज्या काही नवीन पशुसंवर्धन विभागातील ज्या काही नवीन योजना आहेत, जे नवीन तंत्र आहेत, सुधारित चारा आहे, त्यामध्ये मुरघास आहे, निकृष्ट चारा सकस करणे आहे, त्याचबरोबर जनावरांचं आधार कार्ड नोंदण्याची इनप प्रणाली जी आहे त्या इनप प्रणाली त्या टॅगिंग करून घेणे, रजिस्ट्रेशन करून घेणं, या सर्व बाबींचा एकत्रित असा हा शिबिराचा कार्यक्रम, भव्य असा कार्यक्रम या पशुवैद्यकीय दवाखाना गिरणारामार्फत आणि ग्रामपंचायत गिरणाऱ्यामार्फत यांच्या संयुक्त विद्यमाने आज इथं आयोजित होत आहे. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सर्व पशुपालकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे आणि हा कार्यक्रम 100% यशस्वी झाला आहे असं मी म्हणू शकतो. या सर्वांचा फायदा, या उपचाराचा आणि या पशु आरोग्य शिबिराचा फायदा पंचक्रोशीतील लाभार्थ्यांनी घ्यावा. त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागामार्फत त्यांना ज्या आपण सेवा देतो त्यामध्ये अजून सुधार व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आपल्यासोबत काही शेतकरी आहे. बाबा काय आता हाच इथे तुमच्यासाठी एक मोठी पर्वणी आहे शेतकऱ्यांसाठी असं व्यासपीठ आत्ता सध्या तरी महाराष्ट्र शासनाने आपल्यासाठी आपल्या गावात आणलं आहे, तर काय याच्यापासून तुम्हाला किती फायदा होणार आहे पुढे? जिल्हा परिषद विभाग नाशिक आणि पंचायत समिती, त्याचप्रमाणे गिरणारा पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर भगवान पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज पंचक्रोशीमध्ये जे या ठिकाणी जनावरं जी आलेली आहे त्याच्यात गायी आहे, त्याचप्रमाणे बैल वगैरे विविध सर्व, आणि ते उपचारासाठी आलेले. माझ्या मताप्रमाणे मी आज गिरणारचा रहिवासी, भूतो न भविष्यती अशा प्रकारचा या ठिकाणी प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे. घोटीनंतर खऱ्या अर्थानं नाशिक जिल्ह्यामध्ये हा जो प्रचंड असा जनावरांचा मेळावा आहे की ज्या माध्यमातून त्यांना उपचार आणि उपचाराच्या माध्यमातून शेतकऱ्याने पुढे त्याची काय प्रिकॉशन घ्यावी, त्याचा काय उपाय करावे अशा प्रकारचं या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अशा प्रकारे असं शेतकऱ्यांना माहिती होणं अत्यंत गरजेचं आहे. मनुष्याची नाडी डॉक्टर ओळखतो, पण जनावरांची नाडी ओळखणं हे फार कठीण आहे आणि अशा माध्यमातून जिल्ह्यातले सर्व डॉक्टर या ठिकाणी येऊन गिरणारा परिसरातील ज्या जनावरांना हे उपचार दिले जातील हे अत्यंत मोलाचे आणि महत्त्वाचे. अशा प्रकारचं या माध्यमातून त्यांना निश्चितच त्यांच्या भावी जीवनामध्ये त्या शेतकऱ्यांना उपयोग होईल आणि मला असं वाटतं ही एक प्रकारची शेतकऱ्यांना एक शिदोरीच आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि असा प्रकारचा प्रचंड मेळावा हा प्रथमच होतो आहे आणि हे सर्व आमचे डॉक्टर भगवान पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी आणि पशुधन जे मालक आहे आणि त्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिल्यामुळे त्यांचंही या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. नक्की आपण बघतोय आपल्यासोबत RCF कडनं काही अधिकारी आले. सर काय आज राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर ही भारत सरकारची कंपनी असून पशुवैद्यकीय जे विभाग आहे, जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यामार्फत हा जो उत्स्फूर्त कृषी मेळावा आणि पशुवैद्यकीय शिबिर भरवण्यात आले, त्या लोकांना या गिरणारे विभागातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे आणि ही RCF ही शेतकऱ्यांचीच कंपनी असल्यामुळे आम्ही त्यांना या पूर्ण कार्यक्रमाला पूर्ण सहकार्य केलं आहे. ह्यासाठी त्यांना मोफत जी औषधं देण्यात आलेली आहेत, जी जनावरांना देण्यात येतील, त्यांचं निदान केलं जाईल. तरी या कार्यक्रमाला आमच्या RCF तर्फे सगळ्यांना शुभेच्छा. नक्कीच. आपल्यासोबत गिरणारच्या सरपंच ताई आहे. ताई कसा आहे अनुभव आपला? आज जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या वतीने आज या ठिकाणी हा कार्यक्रम पहिल्यांदाच राबवण्यात आलेला आहे. खूपच छान आहे हा कार्यक्रम. नक्की. आपल्यासोबत अजून काही मंडळी आहे. उपसरपंच आपल्यासोबत होतोय. हा जो महाराष्ट्र शासनाच्या वतीने पशुसंवर्धन विभागाकडनं जो पशुरोग निदान कार्यशिबिर आयोजित केला आहे, त्यामुळे आमच्या परिसरातील शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. कारण प्रत्येक शेतकरी त्याच्या कामात व्यस्त असतो आणि त्याला जनावरांसाठी हवे ते असे कुठलाही इलाज करणं शक्य नसतं आणि आज या शिबिरामार्फत सर्व डॉक्टर इथं उपलब्ध होऊन आमच्या शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. त्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या आणि पशुवैद्यकीय विभागाचे आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो. नक्की. गिरणारचे काही सुपुत्र आहे, एक स्वागत उत्सुक म्हणून तुम्हाला काय वाटतंय कार्यक्रम कशा पद्धतीने आणि तुमच्यासाठी कशी पर्वणी ही? मी अनिल थेटे या गावचा भूमिपुत्र असल्या कारणानं आज हा जो काही पशुवैद्यकीय मेळावा डॉक्टर पाटील साहेबांच्या माध्यमातून जो काही या ठिकाणी आयोजित झालेला आहे, खऱ्या अर्थानं या अगोदर या कार्यक्रमाचं या गावात गेल्या 40 वर्षापासून कुठल्याही प्रकारचा असा काही कार्यक्रम या ठिकाणी झालेला नाही.
प्राथमिक ह्या कार्यक्रमाचे मी मनोगत म्हणजे असे व्यक्त करतो की हा आम्हाला एक प्लॅटफॉर्मच आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी हा एक पर्वणीच आहे, ही एक पर्वणी आहे आणि यातून शेतकऱ्यांसाठी जेणेकरून जो काही आज शेतीसाठी जोड उपाययोजना म्हणून, जोड उद्योग व्यवसाय म्हणून जो काही दुग्ध व्यवसाय आहे, यातून आपल्याला आपल्या कुटुंबासाठी नक्की चांगल्या पद्धतीनं ह्या प्रदर्शनांच्या माध्यमातून आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी 2 रुपये कसे वाढीव मिळतील यासाठी असा कार्यक्रम डॉक्टरांनी आयोजित केला. आम्ही बऱ्यापैकी शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे आव्हान केलं. सर्व शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी या विनंतीला अगदी भरघोस असा प्रतिसाद देऊन या ठिकाणी सर्व कार्यक्रमाचे अगदी भक्कमपणे शोभा वाढवली. मी सर्व ग्रामस्थ असल्या कारणाने सर्व पंचकृषीतील सर्व पशुपालकांचे, शेतकऱ्यांचे, सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती डॉक्टर भगवानजी पाटील यांचे मी आभार व्यक्त करतो. यानंतर हा कार्यक्रम या ठिकाणी असाच या भविष्यात बी असा मोठा करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी गावाच्या वतीने करू अशी ग्वाही देतो. नक्की. आपल्यासोबत गिरणारचे डॉक्टर आहे, डॉक्टर पाटील सर. काय आज तुमच्या जी नवीन तुमच्या संकल्पना होती ती आज इथे साकारून तुम्ही चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी नवी पर्वणी उभी केली आहे, काय तुमचं थोडक्यात? नमस्कार, मी डॉक्टर भगवान पाटील. नुकतीच माझी आता गिरणारे पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये नेमणूक झाली आणि नेमणूक करताना गावातील ग्रामस्थ अनिलजी थेटे साहेब आणि सगळ्या ग्रामस्थांनी माझ्याजवळ प्रथमतःच इच्छा व्यक्त केली का बा या गावामध्ये आतापर्यंत कोणत्या प्रकारचे कार्यमोहीम शिबिर किंवा मोठे शिबिराचं आयोजन झालेलं नाही, तर आपल्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात इथं एखादा कार्यक्रम व्हावा अशी ग्रामस्थांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर मी लागलीच या कामी लागलो आणि योगायोगाने राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स या कंपनीच्या साहेबांशी माझा परिचय झाला आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवण्याचं मी निश्चित केलं आणि सगळ्या ग्रामस्थांना सगळ्यांना आवाहन करून अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आपण इथं आज आयोजित केला. या कार्यक्रमामागं निश्चितच एकच उद्देश आहे का शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त सेवा पुरवण्याची माझी इच्छा आहे आणि त्यामुळं कॅल्शियम, मायक्रोन्यूटन, जंतनाशक औषधं या कंपनीच्या माध्यमातून आपण इथं शेतकऱ्यांना देऊ केलेले आहे. निश्चितपणे गिरणाऱ्या पंचकृषीतील सर्व शेतकऱ्यांनी इथं जनावरं आणून या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला त्याबद्दल गिरणाऱ्या ग्रामस्थांचे, ग्रामपंचायत गिरणारे तसेच पंचायत समिती नाशिक, जिल्हा परिषद नाशिक यांचे मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्की. आपण बघतोय जे शासकीय अधिकारी आहे यांच्या संकल्पनेतून, यांच्या कार्यातून कशा पद्धतीने नवीन नवीन योजना ह्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहे. नक्कीच सरांचे आपण या ठिकाणी आभार मानू का अशीच नवीन नवीन चांगले कामं शेतकऱ्यांसाठी पोहोचवण्याचं काम करा आणि त्यांच्या पुढचे जे भविष्याचे जे कार्यक्रम असतील या ग्रामस्थ आणि सगळ्या पंचकृषीतील शेतकरी यांच्या वतीने हे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडतील असं आपण या ठिकाणी विश्वास आपल्याला त्यांच्या बोलण्यातून दिसतोय. कॅमेरामन अक्षय डाकणेसह मी शुभम मोटके पाटील, बीके टाइम्स, नाशिक.